स्वागत आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, एकदम धोकादायक आहे. फटाकडे वाजवणे. दाव तुझा हात, हा बघू शकता तुम्ही हात. ह्याने फटाकडा हातात वाजवला होता, तर ह्याच्या हाताचा 4 टाके पडले आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आम्ही ह्याला प्रश्न विचारणार आहेत, तो प्रश्नाची उत्तरे कशी देतो ते सांगतो. स्वागत आहे. तुमच्या घरी लहान मुले असतीलच, तर तुम्ही फटाकडे आणतच असताल. दिवाळीचा सण आहे, फटाके वाजवतात. पण आज असं मांडवे गावात एका मुलासोबत घडलेलं आहे की तुम्ही ते ऐकून पुन्हा दिवाळीला फटाकडे आणणार नाही, ते बी मोठे फटाकडे. सद्दाम बॉम्ब 8 बॉम्ब म्हणून एक फटाकडा आहे, त्याने त्याच्या हाताला 4 टाके पडल्यात, अक्षरशः 4 टाके. तुम्ही विचार करू शकता. आणि कानाचा पडदा पूर्णपणे फाटलेला आहे. तर आता आपण विचारूया त्यालाच नेमकं काय घडलं त्याच्यासोबत आणि काही नाही. मी श्रेयश पोपट कुंभार, राहणार मांडवे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. काल माझ्या हातात सद्दाम बॉम्ब हा ॲटोम बॉम्ब हातात वाजल्याने माझ्या हाताचा 4 टाके पडले आहेत आणि कानाचा पडदा पूर्णपणे फाटला आहे. तरी कुणीही हातात ॲटोम बॉम्ब वाजवू नये अशी माझी नम्र विनंती. तुझ्या हातात फटाकडा वाजण्याचं कारण काय ते नेमकं तू प्रेक्षकांना सांग. माझं असं कारण होतं की मला असं वाटत होतं हा ॲटोम बॉम्ब हा तोपासारखा वाजला पाहिजे. जसं की खाली तोप पेटवली की वर जाऊन गोळा वाजतो तसा वाजला पाहिजे. पण तो दुर्घटना, ती हादसा तो विचलितच घडला. म्हणजे डायरेक्ट मी पेटवला आणि अशा साधे वातेचा होता, म्हणजे सुरसुर झाला आणि वर फेक असतो तर माझ्या हातातच वाजला. कुठला त्यावेळेस तुझं रिॲक्शन काय होतं? माझं रिॲक्शन असं होतं की माझी आतनं फाटलेली, पण खालनं वरनं दाखवायची जिद्द नव्हती. चिडीत हागलेलो, पण माणसाला कळू नाही म्हणून बटीची आड गेलो, मग तिथे पिळकून आलोय मी. पण हात माझा इतर वरात बोटा फाटलेला. त्या बाबतीत तुझ्या घरच्यांची रिॲक्शन तुझ्यावर काय होती ते आम्हाला सांग जरा. माझ्या घरच्यांना अजून तरी माहीत नव्हतं मला काय झालं, पण दुसऱ्या दिवशी लगेच माझ्या घरची आली. मम्मीचं तोंड असं रडकुंडी वाल्यासारखं होतं, पण कंट्रोल करत करत मी त्यांना चूप, म्हणजे असं चूप बसावं. बॉम्ब फुटला त्यावेळेस तुझी रिॲक्शन काय होती आणि तू रडला का? मी रडाय तर खूप येत होतं, पण आता सगळी तिथं मुलं होती माझ्या मामाची, रडलो असतो तरी इज्जत गेली असती. पण मग परत मी काय केलं, असं हात दाबून धरला, दवाखान्यातनं आलो माघारी आणि परत बंगल्याच्या मागं संडासात जाऊन असलं रडत होतो, माझी पिळकी निघली. आत्ता तू हातात फटाकडा कवा वाजवशील का पुढच्या लाईफमध्ये तुझ्या? आता तर मी कधीच फटाकडा वाजवणार नाही, कारण की ताटभर माझी गांड फाटलेली होती. पण आता ती दाखवायची नव्हती कुणाला तरी. पण आता मी परत काय फटाका काय हातातचा आहे काय लांब ठेवून पण वाजवू शकत नाही, एवढी गरीब परिस्थिती आली माझ्यावर. धन्यवाद. जेव्हा तुझ्या हातात ॲटोम बॉम्ब वाजला तेव्हा तुझ्या शेजारी कोण कोण होते आणि तू कसा वाजवला? जेव्हा माझ्या शेजारी माझे आजी आणि आजोबा होते, आजोबा तिथं फटाके वाजवत होते, पण माझ्यात गांडीत एवढी मस्ती होती की मी सायकलीवर तिकडे गेलो आणि सायकलीवर गेलो की माझे आजोबा तिथं वाजवत होते. मग मी काय केलं, त्यांच्याकडनं घेतला फटाका आणि वाजवायला सुरुवात केली. पहिला टाकला खाली आणि असं वाटली नाही एवढी मज्जा. दुसरा टाकायला माझं असं म्हणणं होतं की तो कसा वर वाजला पाहिजे, त्यासाठी मी वर टाकतो तर माझ्या कानापाशी वाजला. माझ्या कानाचा पडदा फाटलाय आणि हाताला 8 टाके पडले. तुझ्या हाताला लागले, जेव्हा तुझ्या हाताला लागले तेव्हा दवाखान्यात जाताना तुझा रिॲक्शन काय होता? दवाखान्यात जाताना आमच्या इथनं 5 किलोमीटरवर दवाखाना होता. जास्त मला काय रडा येत नव्हतं. दवाखान्यात गेलं तरी त्यांनी गुलीचं औषध देऊन मला तरी रडा येत नव्हतं. पण तेव्हा ते सगळं झाल्यावर मी 1.5 तासांनी अकलूजला गेलो. अकलूजला तिथं दवाखाना नव्हता, ते एक माझ्यासाठी बरं ठरले, कारण की माझ्या दादीच्या बहिणीच्या मैत्रिणीची दवाखाना आहे नातेपुतेमध्ये. तिथे गेलो आम्ही. त्यांनी सांगितलं की तुम्ही तिकडे गेला तर तिथं ऑपरेशनची गरज पडली असती, पण आम्ही इथं त्यांच्या मैत्रिणीच्या दवाखान्यात गेलो तेव्हा इथं ऑपरेशनची गरज पडली नाही, कारण ते दवाखाना एवढा स्पेशलिस्ट एमडी दवाखाना होता त्यांचा, MS, आणि ते स्पेशलिस्ट पण होते. पण त्यांनी मला सांगितले की ऑपरेशनची काही गरज नाही, ती ॲटोमॅटिक 18 वर्षापर्यंत कव्हर होऊन जाईल. आता तुझ्या हातात ॲटोम बॉम्ब वाजलाय, आता तू पुढच्या लोकांना काय सल्ला देशील की हातात ॲटोम बॉम्ब वाजवू नका? मी सल्ला असा देईन की त्यांनी पण वाजून एकदा
एक्सपिरियन्स घेतला पाहिजे की कसं म्हणजे कसं वाजल्यावर होतं. मग सगळे लोक सांगत असतात की आजी आजोबा पप्पा मम्मी सांगत असतात की हातात वाजवू नको बाळा, हातात वाजवू नको. पण ती गाणमस्ती आपल्याला जिरवायचीच असते म्हणून फटाके आपण वाजवतच राहतो.